ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता लवकरच आजी होणार आहे। त्यांची लेक लोकप्रिय अभिनेत्री फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता गरोदर आहे। रविवारी मसाबाचे डोहाळे जेवण पार पडले। या कार्यक्रमाचे काही फोटो समोर आले। त्या फोटोमधील बॉलिवूडमधील काही अभिनेत्री दिसतात। गणुल्या माझा दिसतोय छान असं बोबडे बोल असलेलं साईराज केंद्रेचं गाणं 24 ऑगस्टला प्रदर्शित झालं। या गाण्यातल्या साईराजच्या डान्स व निरागस हावभावाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली। या शो मध्ये भाऊच्या धक्क्यावर दर आठवड्यात विविध ट्विस्ट येतात। यंदा इमर्जन्सी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री कंगना रनौत आणि अभिनेता श्रेयस तळपदेने बिग बॉस मराठीच्या मंचावर खास उपस्थिती लावली होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान यात्रेचे आज वाशिम जिल्ह्यात आगमन झाले। आमदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात ही यात्रा जिल्हाभरात मार्गक्रमण करणार। या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्याकरिता शिवसेनेच्या वतीने ही सन्मान यात्रा काढण्यात आली। कोल्हापुरात मुख्यमंत्री युवा कौशल्य कार्यक्रमांतर्गत अनेक विद्यार्थी उमेदवारांची निवड करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्यमंत्री युवा कौशल्य कार्यक्रमासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना नुकतंच निवडपत्र देण्यात आलं। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने 100 वर्ष जुन्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली। मंदिरात टाकाऊ टिकाऊ वस्तूंपासून फुलपाखरू बनवत ही सजावट करण्यात आली। तसेच श्रीकृष्ण मंदिरात आकर्षक रंगबिरंगी फुलांची देखील सजावट करण्यात आली। गुजरातमध्ये अतिवृष्टीनंतर IMD कडून रेड अलर्ट जारी करण्यात आला। अतिवृष्टीमुळे सर्व प्राथमिक शाळा उद्या बंद राहणार आहेत। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील भेटा गावात 60 वर्षीय महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे। प्रकरणी भादा पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये प्रवरा नदीच्या पूर परिस्थितीची पाहणी केली। गणेशोत्सव काळात तसेच पूर परिस्थितीच्या काळात सर्वांनी सतर्क राहण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं। गेल्या 2 दिवसांपासून सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आला। भीमा नदीवरील विठ्ठलवाडी या ठिकाणचा पूल पाण्याखाली गेल्याने शिरूर दौंड हवेली तालुक्याचा संपर्क तुटला आहे। श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गौर बंजारा समाजाने कल्याण येथे तीज उत्सव साजरा केला आहे। पारंपरिक पद्धतीने गहूचा ज्वार तयार करून तीज उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी गौर बंजारा समाजाने पारंपरिक नृत्यही केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी मालवणमधील PWDचं कार्यालय फोडले। शिवरायांचा पुतळा पडल्याने आमदार वैभव नाईक आक्रमक झाले असून संतप्त शिवप्रेमींकडून कार्यालयाची तोडफोड करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। नाशिकच्या गोदावरी परिसरात गेल्या 24 तासांपासून पूर परिस्थिती निर्माण झाली। गेल्या 2 दिवसांपासून गोदावरी नदीत 8400 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर नाशिक जिल्ह्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला। खासदार वसंतराव चव्हाणांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी नायगाव शहरात रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत। लहान मोठे महिला पुरुष यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कोलकाता बदलापूर आणि महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पलूसमध्ये महिलांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शहरातल्या कडेगाव सांगली मार्गावर संतप्त महिलांनी रस्त्यावर तब्बल 2 तास ठिय्या मारत रास्ता रोको आंदोलन केलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।